नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीसह बोधेगाव परिसरात सोमवार दिनांक 22 रोजी रात्रभर विजांच्या कडकडाटासह सुसाट्याचा वारा, टपोर येथे माशा रात्रभर पडलेल्या पावसाने अकराळ विकराळ रूप धारण करीत अकांड तांडव केलं. यामध्ये शेवगाव तालुक्यातील हजारो हेक्टर फळबागा तसेच खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, तूर, मूग, उडीद यांच्यासह फळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पिकांच्या डोक्यावरून पाणी गेलं आहे. तसेच झालेल्या जोरदार पावसामुळे शेवगाव गेवराई राज्य महामार्गावरील सर्वच पुले 6 ते 7 तास पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणावर या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन बहुतांशी प्रवासी हे रस्त्यावर अडकले होते. अनेक गावचे संपर्क तुटले असून बोधेगाव बालमटाकळी येथील सर्वच पुलावरून जोरदार पाणी वाहिल्याने शेवगाव गेवराई राज्य महामार्गावरील बालमटाकळी येथे तसेच बालमटाकळी ते कांबिया रस्त्यावरील पुलांची तात्काळ दुरुस्ती करून उंची वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे झालेल्या पिकांचे नुकसान सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, सरपंच डॉक्टर राम बामदळे, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष कमूभाई शेख, भाजपाचे अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष कासमभाई शेख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव खिळे, विक्रम बारावकर यांच्यासह आदींनी केली. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.